शहरामध्ये एकूण 100 कर्मचाऱ्यांचे 16 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती अवैध सावकारीच्या तक्रारीवरून। त्यानुसार आज अकोला शहरामध्ये विविध ठिकाणी कौलखेड, केशवनगर, सरकारी गोडाऊन परिसर तसेच टेलिकॉम कॉलनी या ठिकाणी अवैध सावकारी करणाऱ्या लोकांविरुद्ध अर्थात गैर अर्जदार यांच्या विरुद्ध ज्या तक्रारी होत्या त्यावरून रेड करण्यात आलेल्या आहेत आणि सदर रेडमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेद्या तसेच नगदी कॅश अशा स्वरूपाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर गैर अर्जदारांमध्ये विद्यागिरी, रंजना मुंदे, संगीता भारती, मोहम्मद जाकीर मोहम्मद खलील, भूषण मॅग्रामरे, सजयराव शिंदे, सपना कडू, शिल्पा रवींद्र नाईक अशा या गैर अर्जदारांच्या प्रत्येक ठिकाणावर आज रोजी रेड करण्यात आलेली असून सदरच्या रेडची पुढील चौकशी संबंधित तालुका जिल्हा उपनिबंधक श्री सौ ज्योती मले मॅडम या पुढील चौकशी करीत आहेत। या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमचे विद्यमान जिल्हाधिकारी सौ वर्षा मीना तसेच पोलीस अधीक्षक यांचे व पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभलेले आहे। त्याबद्दल सहकार विभागामार्फत हे सर्वांचे धन्यवाद करतो। थँक्यू। तसेच बुलढाणा परिसरामधील सर्व प्रकारच्या अवैध सावकारी ग्रस्त पीडित शेतकरी, महिला तसेच कुटुंब यांना जाहीर खुले आवाहन करतो की आपल्या विरुद्ध आपल्या ज्या तक्रारी असतील गैर अर्जदारांविरुद्ध किंवा सावकारांविरुद्ध त्या मोठ्या प्रमाणात निर्भयपणे येऊन आपण सामोरे येऊन त्या तक्रारी दाखल करा आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही पूर्णतः तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।